नमस्कार. इंडियन पॉलिटी सराव प्रश्नसंच भाग 3 मध्ये आपलं स्वागत आहे. प्रश्न क्रमांक 1. खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट हा ईस्ट इंडिया कंपनीच्या भारतातील राजवटीचे नियंत्रण आणि नियमन करण्याकरता ब्रिटिश सरकारने उचललेले पहिलेच पाऊल होते. हे विधान बरोबर आहे. त्या काळी म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभारमध्ये एवढी अनागोंदी माजली होती, भ्रष्टाचार खूप जास्त झाला होता आणि एकूणच कंपनीची आर्थिक परिस्थिती ही डबघाईला आली होती. तर त्यावेळेस कंपनीने ब्रिटिश राजसत्तेकडे 1 मिलियन पाऊंडची उधारी मागितली. तर एक गोष्ट ही आणि दुसरी गोष्ट ही की बरेचसे असे वर्ग होते ब्रिटनमध्ये की ज्यांना कंपनीवरती या ना त्या कारणामुळे नियंत्रण पाहिजेच होतं आणि ते याची वाटच बघत होते. तर जेव्हा कंपनीने 1 मिलियन पाऊंडची उधारी मागितली तेव्हा ती एक गोष्ट आणि कंपनीचा कारभार सुरळीत करण्यासाठी म्हणजे भ्रष्टाचार वगैरे कमी करणे आणि इत्यादी गोष्टी ही कारणं समोर करून ब्रिटिश संसदेने हा कायदा पास केला आणि अर्थातच हा पहिला अशा पद्धतीचं एक पाऊल होतं. 1781च्या सुधारणा ॲक्ट अर्थातच अमेंडिंग ॲक्टद्वारे गव्हर्नर जनरल आणि कार्यकारी परिषद यांना त्यांच्या कार्यालयीन अधिकार क्षेत्रात केलेल्या कृत्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेतून सूट देण्यात आली. मग 1773चा रेग्युलेटिंग ॲक्ट त्या अन्वयच 1774 साली कलकत्त्यात एक सर्वोच्च न्यायालय उभारलं होतं. परंतु पुढे जाऊन या अमेंडिंग ॲक्ट जो आहे यालाच की सेटलमेंट ॲक्ट असंही देखील म्हणतात. तर गव्हर्नर जनरल आणि त्यांचे जे मेंबर्स आहेत एक्झिक्युटिव्ह काउन्सिलचे, तर त्यांनी ऑफिशियल ॲक्टमध्ये ऑफिशियल कॅपॅसिटीमध्ये जे काही कृत्य केलेले आहेत तर त्यासाठी त्यांना कुठल्याही खास करून सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांना जाब विचारता येणार नाही. आणि नुसतेच गव्हर्नर जनरल आणि त्यांचे कार्यकारी परिषदेचे सदस्यच नाही तर ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर वर्ग यांना देखील या सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय प्रक्रियेतून सूट देण्यात आली. अर्थातच ती त्यांच्या ऑफिशियल ॲक्टसाठी, खाजगी वैयक्तिक ॲक्टसाठी नाही. हा इथे महत्त्वाचा मुद्दा आहे. तर हे जे विधान आहे हे बरोबर आहे. 1784च्या पिट्स इंडिया ॲक्ट अन्वये कंपनीच्या व्यापारी आणि राजकीय कार्यांमधील फरक स्पष्ट करण्यात आला. बघा 1773चा रेग्युलेटिंग ॲक्टमध्ये काय आहे की इन ॲडिशन टू कमर्शियल अफेअर्स कंपनीचं जे आहे राजकीय आणि मिलिटरी कार्य याचं संज्ञान घेण्यात आलं आहे. दॅट दे एक्नॉलेज्ड दॅट कंपनी शॅल हॅव दी मिलिटरी अँड सिव्हिल ॲक्टिव्हिटीज 1773च्या ॲक्टनुसार. परंतु त्यासाठी असा जो फरक जो आहे तो 1773मध्ये करण्यात आला नव्हता, तो अर्थातच 1784मध्ये करण्यात आला. आणि त्यासाठी हे जे राजकीय कार्य आहे त्याच्यासाठी काय उभारला होता, बोर्ड ऑफ कंट्रोल उभारला होता, बोर्ड ऑफ कंट्रोल. आणि व्यापारीसाठी काय, जे जुनंच तुमचं कोर्ट ऑफ डायरेक्टर आहे त्यांच्याकडे हे काम होतं. त्यामुळे हे देखील विधान बरोबर आहे. 1793च्या चार्टर ॲक्ट अन्वये बोर्ड ऑफ कंट्रोलचे सदस्य आणि कर्मचाऱ्यांना यापुढे भारतीय महसुलातूनच पगार दिला जाईल. हे देखील विधान बरोबर आहे. तर 1784 साली राजकीय कार्यासाठी बोर्ड ऑफ कंट्रोल उभारल्या गेल्या. त्यावेळेस ब्रिटनमधून त्यांचा जो काही आहे पगार भत्ते दिले जात होते. परंतु 1793चा जेव्हा चार्टर ॲक्ट आला तर त्याने असं सांगितलं की काम जर भारताशी संबंधित असेल तर भारतातून येणारा महसूल त्यातूनच तुमचे पगार वगैरे आणि इतर भत्ते भागवा. तर ब क ड वरील सर्व विधाने योग्य आहेत म्हणून पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. संविधान सभेच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 208 तर मुस्लिम लीगने 78 जागा जिंकल्या. चूक. मुस्लिम लीगने 78 नाही तर 73 जागा जिंकल्या. एकूण जागा किती होत्या, 292 प्लस 4 अशा मिळून 296 जागा होत्या. तर हे काँग्रेसला 208 मिळाल्या बरोबर आहे.
मुस्लिम लीगला 73 आणि अपक्ष आणि इतर छोटे मोठे पक्ष मिळून यांना 15 जागा मिळाल्या होत्या. त्याच्यातल्या अपक्ष जे होत्या, अपक्षाला 8 जागा मिळाल्या होत्या. हे पण लक्षात ठेवा. इंडिपेंडन्स गॉट 8 सीट्स. याच्यावरती पण प्रश्न आयोग विचारतो. 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक संपन्न झाली आणि यात सर्व पक्षांनी सहभाग नोंदविला. चूक. यात फक्त काँग्रेसच्या लोकांनी सहभाग नोंदवला. मुस्लिम लीगने याच्यावरती बहिष्कार टाकला. जे प्रिन्सली स्टेट आहेत संस्थान, त्यांनी तर 93 लोक पाठवलेच नव्हते. तर त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. संविधान सभेच्या पहिल्या बैठकीत डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा जे सभागृहातील वरिष्ठ सदस्य होते त्यांची ब्रिटिश पद्धतीनुसार सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर हे विधान चुकीचं आहे. तर याच्यामध्ये कसं आहे की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे जे सभागृहातील वरिष्ठ सदस्य होते का, बरोबर, आणि त्यांची सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती का, हो बरोबर, परंतु ती ब्रिटिश पद्धतीनुसार नाही, तर ती फ्रेंच पद्धतीनुसार. ठीक आहे. पुढील 11 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत ऐतिहासिक असा उद्दिष्टांचा ठराव ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन मांडला. हे विधान चुकीचं आहे, कारण हे 11 डिसेंबर नाही तर 13 डिसेंबर रोजी यांनी हा ठराव मांडला. 13 डिसेंबर 1946 आणि तो 22 जानेवारी 1947 रोजी पास झाला. आणि याचंच मॉडिफाईड स्वरूप हे तुम्हाला सरनाम्यामध्ये दिसतं. वरील कुठली विधाने योग्य आहेत? अ, ब, क, सर्वच्या सर्व चूक आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर असेल. खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. विधी प्रस्थापित कार्यपद्धती ही तरतूद आपण ब्रिटिश संविधानापासून प्रेरित होऊन घेतलेली आहे. काय विचारलंय? प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. कुठपासून? ब्रिटिश संविधानापासून. चुकीचं. ही पद्धत आपण जॅपनीज कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. बघा, रूल ऑफ लॉ आणि विधी प्रस्थापित कार्यपद्धती या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. रूल ऑफ लॉ आणि प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ. रूल ऑफ लॉ आपण ब्रिटिश संविधानापासून घेतलेली आहे, परंतु प्रोसिजर इस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे जॅपनीज कॉन्स्टिट्यूशनपासून घेतलेली आहे. ब, प्रजासत्ताक आणि स्वातंत्र्य, समता आणि बंधुताचे आदर्श ही तरतूद आपण सोव्हिएत अर्थात USSR संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारलेली आहे. तर हे रिपब्लिक, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रॅटर्निटी हे सोव्हिएतपासून घेतलेलं आहे का आपण? नाही. हे कुणापासून घेतलेलं आहे आपण? फ्रेंच. ठीक आहे. त्यामुळे हे उदाहरण चुकीचं आहे. मूलभूत कर्तव्ये आणि न्यायाचे आदर्श. न्यायाचे कुठले आदर्श? सामाजिक, आर्थिक आणि राजकीय. ही तरतूद आपण फ्रेंच संविधानापासून प्रेरित होऊन स्वीकारलेली. चूक. काय विचारले? फंडामेंटल ड्युटीज आणि न्यायाचे आदर्श. सोशो इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल. तेही आपण कुठून घेतलेलं आहे? हे USSR पासून घेतलेलं आहे ना, USSR. तर हा जो क्रम आहे हा खालीवरी केलेला आहे, त्यामुळे वरील दोन्ही विधाने ही चुकीची ठरतात. ड, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र ही तरतूद आपण आयरिश संविधानापासून प्रेरित होऊन घेतलेली आहे. ॲडवायझरी रोल ऑफ सुप्रीम कोर्ट, त्याचं आर्टिकल किती आहे? आर्टिकल 143. याच्या अन्वये काय? प्रेसिडेंट एखादी लीगल किंवा कॉन्स्टिट्यूशनल गोष्ट त्याचं ओपिनियन मागवण्यासाठी संविधानाकडे पाठवू शकतात. ही तरतूद आपण कुणाकडून घेतलेली आहे? आयरिश संविधानापासून. तर हे मात्र बरोबर आहे. ठीक. तर याचं पर्याय उत्तर पर्याय क्रमांक 2 केवळ विधान ड हे असेल. प्रश्न क्रमांक 3. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? संविधानाचा सरनामा संविधानाच्या प्राधिकाराचे उगमस्थान
भारतीय राज्याचे स्वरूप, संविधानाची उद्दिष्टे आणि संविधान स्वीकारल्याची तारीख हे 4 घटक सूचित करतात. बघा, प्रिॲम्बलमध्ये काय काय नमूद केलेलं आहे. तर हे विधान अर्थातच योग्य आहे, कारण ह्या 4ही गोष्टी त्यामध्ये सूचित केलेल्या आहेत. तर संविधानाचे प्राधिकाराचे उगमस्थान म्हणजे द सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन. कोण आहे सोर्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन? वी द पीपल ऑफ इंडिया. हे जे आहे ते हे संविधानाला अधिकार कोण देतं? बघा, संविधान नागरिकांना अधिकार देतं का नागरिकच संविधानाच्या अधिकारांचे स्रोत आहेत? तर इथले जे नागरिक आहेत तर त्यांनी संविधानाला अधिकार दिलेले आहेत. त्याच्यामुळे संविधानातले जे काही प्राधिकार आहेत त्याचं उगमस्थान वी द पीपल ऑफ इंडिया आहे. त्याच्यानंतर भारतीय राज्याचे स्वरूप काय? भारतीय राज्याचे स्वरूप SSSDR, सॉव्हरीन सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक, सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य. हे भारतीय राज्याचे स्वरूप आहे. संविधानाचे उद्दिष्ट काय आहेत? तर जस्टिस, लिबर्टी, इक्वालिटी, फ्रटर्निटी. जस्टिस कुठल्या प्रकारचा द्यायचा आहे? सोशो पॉलिटिकल इकॉनॉमिक. लिबर्टी, कशाची लिबर्टी द्यायची? लिबर्टी ऑफ थॉट, एक्सप्रेशन, बिलीफ, फेथ अँड वर्शिप. इक्वालिटी कशाची द्यायची? इक्वालिटी ऑफ स्टॅटस अँड अपॉर्च्युनिटी. फ्रटर्निटी कशासाठी? अश्युरिंग द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल अँड युनिटी अँड इंटिग्रिटी ऑफ द नेशन. ठीक आहे. आणि संविधान स्वीकारल्याची तारीख कधी स्वीकारले संविधान? 26 नोव्हेंबर 1949. 26 नोव्हेंबर 1949 या तारखेस संविधान स्वीकारलेले. पुढील, तर भारताने राष्ट्रकुल आणि संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्यत्व स्वीकारल्यामुळे तिच्या सार्वभौमत्वावर मर्यादा येतात. हे विधान चुकीचं आहे. असल्या कुठल्याही प्रकारच्या मर्यादा येत नाहीत. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर आपण संयुक्त राष्ट्रसंघाचं सदस्यत्व घेतलं होतं. म्हणजे जेव्हा युनायटेड नेशन अस्तित्वात आलं 1945ला, तेव्हाच आपण त्याचे सदस्य झालो होतो. आणि राष्ट्रकुल काय? मे 1949 रोजी. तर बेसिकली काय आहे की हा आपण निर्णय घेतला होता. आपल्यावरती कुणी लादलं नाही की तुम्ही राष्ट्रकुलमध्ये राहायचं किंवा नाही राहायचं. तेव्हा आपण स्वतःहून तो निर्णय घेतलेला आहे. तर आपल्याला कुणी डिक्टेट करू शकणार नाही की तुम्ही तुमच्या राष्ट्राच्या अंतर्गत किंवा बाह्य बाबीमध्ये या गोष्टी या प्रकारे पार पाडायच्या. आणि जवाहरलाल नेहरू यांनी सांगितलेल्या प्रमाणे इट इज अ डिक्लेरेशन बाय फ्री नेशन्स. जे राष्ट्रकुल आहे, इट इज अन असोसिएशन ऑफ फ्री नेशन बाय फ्री विल विच कुड बी टर्मिनेटेड ॲट एनी पॉईंट. त्याच्यामुळे राष्ट्रकुलचे सदस्य झाल्यामुळे तुमच्या सार्वभौमतेवरती काही मर्यादा येत नाहीत. आणि संयुक्त राष्ट्रसंघ हे तर काय डेमोक्रॅटिक इन्स्टिट्यूशन आहे. जगातली जेवढी लोकशाही राष्ट्र आहेत त्याची सदस्य आहेत. तर असं काही याच्यावरती सार्वभौमत्व, सॉव्हरेंटीवरती काहीही मर्यादा येत नाहीत. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. समाजवादी ही संज्ञा उद्देशिकेत जोडण्यापूर्वीच ती मूलभूत हक्कांच्या काही तत्वांच्या स्वरूपात भाग 3 मध्ये अंतर्भूत होती. हे पण जे आहे हे चुकीचं आहे. ही मूलभूत हक्कांच्या स्वरूपात नव्हती. ते तुमचं डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी भाग 4 डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी याच्यामधील जी काही तत्व होते त्याच्या स्वरूपात समाजवादी ही संज्ञा ऑलरेडी अंतर्भूत इम्प्लिसिट होती. फक्त ती ह्या अमेंडमेंटनुसार समाजवादी संज्ञा आता स्पष्टपणे टाकण्यात आली सरनाम्यामध्ये. कुठली अमेंडमेंट? 42वी घटना दुरुस्ती 1976. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. धर्मनिरपेक्ष ही संज्ञा उद्देशिकेत जोडण्यापूर्वीच ती संविधानात अंतर्भूत होती असे सर्वोच्च न्यायालयाने 1974 साली आपल्या एका निवाड्यात मत मांडले. बरोबर आहे हे पण. तर सेक्युलर ही संज्ञा जी आहे, सेक्युलर ही जरी नंतर संविधानात स्पष्टपणे एक्सप्लिसिट पद्धतीने मांडण्यात आली तरी देखील
येथील जे संविधान निर्माते होते त्यांना हे राष्ट्र सेक्युलर राष्ट्र बनवायचं होतं, याबाबत काही शंका नाही असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. जे कलम 25 ते 28 आहेत धार्मिक स्वातंत्र्याच्या संदर्भात, पुन्हा कलम 15 आहे, कलम 14 आहे, अजूनही इतर काही कलम आहेत, तर त्यामध्ये अंतर्भूत होतीच धर्मनिरपेक्षता. ठीक आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाने एक न्यायनिवाडा दिला आणि त्याच्यात हे मत मांडलेलं आहे. तर आणि आपली धर्मनिरपेक्ष जी संकल्पना आहे ती पॉझिटिव्ह आहे, निगेटिव्ह नाही आहे. कारण इथे एकच धर्म नाही आहे, इथे आपलं जे राष्ट्र आहे ते बहुधार्मिक आहे. त्यामुळे सर्व धर्म समभाव ही आपल्या धर्मनिरपेक्षाची पॉझिटिव्ह संकल्पना आहे. तर आपल्याला विचारले वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. अर्थातच अ आणि ड. तर अ आणि ड आहे इथे ऑप्शनमध्ये थोडं हे आहे, तर त्या हिशोबाने करून घ्या. परंतु याच्यामध्ये फक्त अ आणि ड, हो अ आणि ड फक्त हे दोनच बरोबर आहे. तर इथे तुम्ही असं करू शकता, इथे एखादा ऑप्शन. पर्याय क्रमांक 1. पुढील खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. संविधानातील राज्यांशी संबंधित तरतुदी सर्व राज्यांना समान तत्वाने लागू आहेत, परंतु काही राज्यांना विशेष तरतुदी आहेत. बघा, विशेष तरतुदीबद्दल गोष्ट केली. बघा, कलम 370 तर हटवलं आपण. मग हे विधान योग्य आहे का अयोग्य आहे. ते हे विधान योग्य आहे. बघा, चॅप्टर 6 जे पार्ट 6 आहे, पार्ट 6 मध्ये ज्या तरतुदी आहेत राज्यांच्या संदर्भात, काय कलम 152 ते 237. ठीक आहे, 152 ते 237 याच्या अंतर्गत राज्यांशी संबंधित तरतुदी आहेत. तर त्या तरतुदी सर्व राज्यांना समान तत्वाने लागू आहेत, हे बरोबर आहे. परंतु काही राज्यांना आजही विशेष तरतुदी आहेत. जरी इथे कलम 370 जरी हटवलं तरी भाग 21 जो आहे पार्ट 21 त्याच्यामध्ये आर्टिकल 371 आणि आर्टिकल 371 A to J याच्या संदर्भात काय आहे की काही राज्यांना काही विशेष तरतुदी आहेत. जसं की आर्टिकल 371 याच्यात काय महाराष्ट्र आणि गुजरात यांच्या संदर्भित विशेष तरतुदी आहेत. मग त्याच्यानंतर काय 371 A, B, C, D, E, F, G, H, I आणि J अशा आहेत. ते N, A, M, APTN, त्यानंतर हे सिमी आणि हे अरुणा आणि के गोकर्णा. ठीक आहे. ते एक निमॉनिक्स आहे मी बनवलेलं. तर आर्टिकल 371 मध्ये काय आहे की महाराष्ट्र आणि गुजरात संबंधी विशेष तरतुदी आहेत. 371 A मध्ये काय तुमचं नागालँडच्या संबंधित विशेष तरतुदी आहेत. बी मध्ये काय असम, 371 B असम. 371 C काय मणिपूर. त्याच्यानंतर 371 D मध्ये काय आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. 371 E मध्ये काय सेंट्रल युनिव्हर्सिटी. 371 F मध्ये काय हे सिक्कीम. ठीक आहे. 371 G मध्ये काय आहे मिझोरम. 371 H मध्ये काय अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. हे GH हे H अरुणाचल प्रदेश. 371 H आणि हे I आणि हे J. तर 371 I मध्ये काय आहे की गोवा आणि जे आहे ते 371 जे म्हणजे कर्नाटक.
ते हे पाठ करा. कधी कधी याच्यावरती पण आयोग जे आहे ते प्रश्न विचारून घेतात. तर या ज्या तरतुदी आहेत ह्या समान तत्वाने सगळ्यांना लागूच आहेत, परंतु ह्या तरतुदी अन्वये काही राज्यांना विशेष तरतुदी आहेत. तसंच राज्यातली जी अनुसूचित क्षेत्रे आणि आदिवासी क्षेत्रे, शेड्युल्ड अँड ट्रायबल एरियाज आहेत, त्याला पण विशेष तरतुदी आहेतच ना. तर त्याच्यामुळे हे विधान जे आहे ते योग्य ठरतं. भारताचे राज्यक्षेत्र ही संज्ञा भारतीय संघ किंवा युनियन यापेक्षा जास्त ठरते. तर हे देखील विधान जे आहे ते बरोबर आहे. कारण भारताचे युनियनमध्ये काय येतं, युनियन ऑफ स्टेट्स. इंडिया दॅट इज भारत शॅल बी ए युनियन ऑफ स्टेट्स. फक्त स्टेट्स एवढंच आलं ना याच्यात. परंतु भारताच्या राज्यक्षेत्रामध्ये काय आहे, टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय येतं, टेरिटरी ऑफ स्टेट्स आहे, युनियन टेरिटरी आहे, अँड एनी अदर टेरिटरी दॅट माइट बी इनकॉर्पोरेटेड. तर अशी त्याच्यामुळे ही जी संज्ञा आहे टेरिटरी ऑफ इंडिया, इट इज लार्जर दॅन दॅट ऑफ द युनियन ऑफ स्टेट्स. तर हे विधान बरोबर आहे. कलम 3 अंतर्गत असणाऱ्या अधिकारांबाबत राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आणि संबंधित राज्य विधिमंडळाचे मत या 2 अटींचा उल्लेख आहे. हे देखील विधान बरोबर आहे. बघा, कलम 2 मध्ये काय, नव्याने एखादं राज्य स्थापित करायचं असेल तर त्या संदर्भात तरतुदी आहेत. आणि कलम 3 मध्ये काय, अस्तित्वात असलेली राज्य त्यातून एखादं राज्य निर्माण करायचं असेल किंवा त्यांची सीमा क्षेत्र, त्यांचं जे एरिया आहे, क्षेत्रफळ, ते वाढवणे, कमी करणे, त्यांच्या सीमा ज्या आहेत त्या बदलणे, म्हणजे एकूणच काय आहे की अस्तित्वात असलेली राज्य त्यांच्यात फेरफार करणे, या संबंधी ज्या तरतुदी आहेत त्या कलम 3 मध्ये आहेत. तर समजा एखाद्या आंध्र प्रदेशमधून काय, जे तेलंगणा विभाग होता, हैदराबाद स्टेटमधील तेलुगू भाषिक लोक जे होते त्यांची मागणी होती की आम्हाला या आंध्र प्रदेशमधून फुटून बाहेर पडायचं आहे. तर असे म्हणजे अस्तित्वात असलेल्या राज्यामध्येच फेरफार करायचा असेल तर त्यासंबंधी जर एखादं विधेयक संसदेमध्ये मांडायचं असेल तर त्यासाठी 2 गोष्टी लागतात. एक म्हणजे काय, त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्व शिफारस लागते आणि त्याच्यानंतर ते संसदेत मांडलं जातं. परंतु त्याच्यावरती लगेच मतदान घेतलं जात नाही. त्याच्यानंतर ते संबंधित राज्याला त्याचं जे विधिमंडळ आहे त्याच्याकडे त्यांचं मत मागवतात आणि एका ठराविक वेळेमध्ये ते राज्य विधिमंडळात द्यावं लागतं. त्यानंतर ते मत संसदेला बांधीलच असेल असं काही नाही. संसदेला वाटेल त्याप्रमाणे ते लोक त्यांचं मत ग्राह्य धरू शकतात किंवा नाही धरू शकतात आणि त्याच्यानंतर ते पास करून मग ते राष्ट्रपतीकडे पाठवतात. ते हे या 2 अटी आहेत आणि हे विधान बरोबर आहे. बेरुबारी युनियन 1960 खटला. एखादा भूभाग एखाद्या देशाला देण्याची तरतूद कलम 3 मध्ये अंतर्भूत आहे. म्हणजे आता जे आपण हे कलम 3 बघितलं, अस्तित्वात असलेल्या राज्यामध्ये फेरफार करण्याचं. तर बेरुबारी युनियन 1960चा खटला आहे, त्याच्यामध्ये हे मत दिलं होतं का, तर हे चुकीचं आहे. तर याच्या अगदी उलट बेरुबारी युनियन म्हणजे काय बघा, वेस्ट बेंगॉलमधला एक भौगोलिक प्रदेश होता आणि तो बांगलादेशला हस्तांतरित करायचा होता. तर त्यावेळेस याच्यावरती काय पॉलिटिकल वादविवाद झाले आणि कॉन्ट्रावर्सी पण झाल्या. तर तेव्हाचे जे कोणी राष्ट्रपती होते त्यांनी कलम 143 अन्वये एक प्रेसिडेन्शियल रेफरन्स ज्याला म्हणतात, तर हा मुद्दा सुप्रीम कोर्टकडे पाठवला. तर सुप्रीम कोर्टने याचा अभ्यास करून असं सांगितलं की कलम 3 मध्ये जे अंतर्गत म्हणजे राज्यांमध्ये फेरफार करून त्याच्यात जे काही बदल करायचे त्याचा अर्थ हा होत नाही की एखादा प्रदेश तुम्ही दुसऱ्या राष्ट्राला द्या, हा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला एखादा प्रदेश जर दुसऱ्या राष्ट्राला द्यायचा असेल तर मग त्यासाठी तुम्हाला विशेष अशी घटना दुरुस्ती करावी लागेल. ठीक आहे. तर हे सुप्रीम कोर्टने त्यासाठी सांगितलं होतं आणि मग त्यासाठी बेरुबारी युनियनच्या संदर्भात घटना दुरुस्ती पण तिथे पार पाडावी लागली होती. ठीक आहे. आता रिसेंटलीच बांगलादेश बॉर्डर म्हणजे लँड डिस्प्यूट जे आहे, लँड डिस्प्यूट सेटलमेंट झालेला होता बघा.
त्याच्यामध्ये आपल्याकडे काही एन्क्लेव्ह होती बांगलादेशची, ती बांगलादेशला देण्यात आली. बांगलादेशची जी काही म्हणजे बांगलादेशकडे आपली जी एन्क्लेव्ह होती ती आपण घेतली आणि आपल्याकडे जी बांगलादेशची एन्क्लेव्ह होती ती त्यांना देण्यात आली. त्याची संख्या काहीतरी 55-111 होती. 55 एन्क्लेव्ज आपल्याला भेटले, 111 त्यांना भेटले. तर याच्यासाठी जी आहे ती एक संविधान दुरुस्ती पण केल्यात आली होती, 100वी घटना दुरुस्ती. 100वी घटना दुरुस्ती 2015. ठीक आहे. तर हे असं इतर देशाला भौगोलिक प्रदेश द्यायचा हे कलम 3 मध्ये येत नाही, त्यासाठी तुम्हाला संविधान दुरुस्ती करावी लागते. तर आता आपले विचारलेत वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ, ब, क. तर पर्याय क्रमांक 1 अ, ब, क हे याचं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्कीच लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मालिकेतले इतर पार्ट आहेत ते पण बघा. नक्कीच तुम्हाला ते आवडतील आणि तुमच्या प्रिपरेशनला नक्कीच मदत करतील. एक प्रकारे हे एम लक्ष्मीकांतचं एक रिव्हिजनच आहे, कारण एम लक्ष्मीकांतच्या प्रत्येक पॅराग्राफवरती मी क्वेश्चन फ्रेम करत आहेत. हे काय PYQ नाही आहेत किंवा कुठल्याही क्लासेसची टेस्ट सिरीज वगैरे नाही, स्वतः मी एका पॅराग्राफवरती क्वेश्चन बनवतात. तर तुम्ही हे सर्व व्हिडिओ बघितलं ते एक प्रकारे तुमचं एम लक्ष्मीकांतचं रिव्हिजनच होत आहे. पुढील प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात स्थलांतरित झालेली परंतु नंतर पुनर्वसनासाठी भारतात परतलेली व्यक्ती भारतीय नागरिक होऊ शकते, ही तरतूद कलम 6 अन्वये दिलेली आहे. 5, 6, 7. तर हे विधान चुकीचं आहे, कारण ही जी तरतूद आहे ही कलम 6 मध्ये नाही तर कलम 7 मध्ये दिलेली आहे. बघा काय म्हणत आहे की 1 मार्च 1947 नंतर भारतातून पाकिस्तानात गेले पहिले. ठीक आहे, भारतातून पाकिस्तानात, परंतु परत पाकिस्तानातून भारतामध्ये परत आले. ठीक आहे, परत पाकिस्तानातून भारतात परत आलेले. तर अशा व्यक्तींच्या संदर्भात जे काही नागरिकत्वांच्या तरतुदी आहेत तर त्या कलम 6 मध्ये नसून त्या 7 मध्ये दिलेल्या आहेत. आणि ही तारीख का महत्त्वाची? 1 मार्च 1947. तर आपल्याला माहिती आहे 20 फेब्रुवारी 1947 रोजी क्लेमेंट ॲटली यांनी घोषित केले की लवकरच आम्हाला काय, लवकर म्हणजे काय, जून 1948च्या अगोदर आम्ही जबाबदार व्यक्तींच्या हातामध्ये राष्ट्र सोपून इथून आम्ही निघणार आहोत. तर म्हणजे एक प्रकारे बेचैनी झाली कुणाला, मुस्लिम लीगला, आणि भारतामध्ये दंगे वगैरे जोरदार झाले आणि त्यामुळे बऱ्याच लोकांचं स्थलांतर वगैरे झालेलं होतं. तर हे तारखेचं कारण ते आहे, कारण जस्ट त्याच्या अगोदर 20 फेब्रुवारी 1947ला क्लेमेंट ॲटलीची झालेली घोषणा आणि त्यानंतर झालेला कम्युनल हिंसाचार, धार्मिक हिंसाचार. विधान ब, कलम 8 अंतर्गत भारताबाहेर राहणाऱ्या भारतीय वंशाच्या व्यक्ती यांच्या भारतीय नागरिकत्वासंबंधी तरतूद करण्यात आलेली. बरोबर. एखादा व्यक्ती त्याचा किंवा त्याच्या आईवडिलाचा किंवा त्याच्या आजी आजोबा यांच्यापैकी कुणाचाही जन्म जर भारतात झालेला असेल बट तो 26 जानेवारी 1950 रोजी किंवा त्याच्यानंतर भारतात न राहता इतर कुठे राहत असेल तर परंतु त्याला जर भारताचा नागरिक व्हायचा असेल तर तो जो कुठल्या देशामध्ये आहे तिथे जाऊन भारतीय दूतावास किंवा इंडियन कॉन्सुलेट इथे जाऊन जर त्याने नोंदणी केली तर तो भारताचा नागरिक होऊ शकतो. तर ही जी तरतूद आहे ही तरतूद कलम 8 मध्ये देण्यात आलेली आहे, तर त्यामुळे हे बरोबर आहे. ते एक कलम 5, 6, 7, 8 एकदा बघून घ्या, पाठ करा. कलम 9 अंतर्गत एखाद्या व्यक्तीचे नागरिकत्व संपुष्टात आणण्यासंबंधी आहे, हे देखील बरोबर आहे. बघा, एखादा नागरिक जर व्हॉलंटरली स्वेच्छेने एखाद्या दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारतो तर अर्थातच आपल्याकडे काय डुअल सिटिझनशिपची संकल्पना नाही आहे, तर त्यामुळे अशा वेळेस त्याचं भारतीय सिटिझनशिप जी आहे ती ऑटोमॅटिकली संपुष्टात येते आणि त्यासंबंधीची ही जी तरतूद आहे ती कलम 9 अंतर्गत आहे. तर हे विधान बरोबर आहे. कलम 10 अन्वये व्यक्तीचे नागरिकत्व संसदेने केलेल्या
कायद्याच्या तरतुदींच्या अधीनस्थ असेल. ही पण बरोबर आहे. बघा 26 जानेवारी 1950 रोजी कलम 5 अंतर्गत जे भारताचे नागरिक असतील किंवा कलम 6, 7, 8 या अन्वये जे भारताचे नागरिक गृहीत धरण्यात येतील म्हणजे डीम्ड टू बी सिटीजन ऑफ इंडिया, तर हे सर्व भारताचे नागरिक असतील, बट सो लॉंग ॲज दे आर सब्जेक्ट टू अदर स्टॅच्यूट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडियन पार्लमेंट. म्हणजे भारतीय संसदेने इतर काही कायदे पास केले तर त्याच्या ज्या तरतुदी आहेत त्याला अधीनस्थ राहावं लागेल. त्याच्याशी विसंगत काही वागणूक किंवा गोष्टी केल्या तर तुम्हाला जे हे वरील 5 ते 8 नुसार नागरिकत्व मिळालेले ते संपुष्टात येऊ शकतं. ते हे कलम 10 आहे. आणि कलम 11 शेवटचं कलम आहे सिटीजनशिप पार्टचं, तर त्याच्यानुसार काय सांगितलं आहे की असे कायदे करण्याची जी पॉवर जी आहे ती भारतीय संसदेला आहे. ठीक आहे. तर आपल्याला काय विचारलं आहे वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे, तर ब, क आणि ड. अ जे आहे ते चुकीचं आहे, ब, क आणि ड. ठीक आहे. ते इथे क टाकून द्या. ते पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर बघा मूलभूत हक्कांशी संबंधित हे सरळ जोड्या लावा प्रकारचा आहे. तर समानतेचे हक्क, राईट टू इक्वालिटी, कलम 19 ते 22 अंतर्गत दिलेत का? नाही. आर्टिकल 14 ते 18 अन्वये दिलेले आहेत. स्वातंत्र्याचे मूलभूत हक्क, राईट टू फ्रीडम, लिबर्टी, फ्रीडमशी कलम 14 ते 18, ते हे चुकीचं आहे. हे तुमचे आर्टिकल 19 ते 22 म्हणजे हे खालीवरी केलेले, त्यामुळे वरी दोन्ही चूक. शोषणाविरुद्धचे हक्क, ठीक आहे, शोषणाविरुद्धचे मूलभूत हक्क, ते हे कलम 25 ते 28 असं म्हणणं आहे, ते हे पण चुकीचं आहे. हे तुमचं आर्टिकल 23 ते 24 याच्या विरुद्ध, राईट टू फ्रीडम अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क, तर हे मात्र बरोबर आहेत. बघा 29 आणि 30 ह्याच्यामध्ये काय, राईट ऑफ मायनॉरिटी जे आहे आर्टिकल 29 मध्ये, तर त्यांचे कल्चरल हक्क जे आहेत म्हणजे एनी सेक्शन ऑफ सिटीजन विच हॅव द डिस्टिंक्ट स्क्रिप्ट, लँग्वेज अँड कल्चर शॅल हॅव राईट टू प्रोटेक्ट, असं पद्धतीचं ते कलम 29 आहे. आणि कलम 30 मध्ये काय आहे की मायनॉरिटीचे जे शैक्षणिक संस्था आहेत तर ते त्यांना अबाधित राखण्याचा हक्क आहे. तर हे 29-30 बरोबर आहे. तर हे जे विधान 2 फक्त ड, तर हे याचं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 8, खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर मगाशी आपण फंडामेंटल राईट्स बघितलं. आता हे जे आहे हे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तर हा काय, हा सरळ पाठांतराचा विषय आहे, याच्यामध्ये काही संकल्पना वगैरे काही नाही. तर कलम 40 काय, ग्रामपंचायतीचे संघटन, हे बरोबर आहे. कलम 43 हे उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग, हे पण बरोबर आहे. आणि हे काय तुमचं 42वी घटना दुरुस्ती 1976 अंतर्गत हे समाविष्ट करण्यात आले. कलम 43B सहकारी संस्थांचे प्रवर्तन, हे देखील बरोबर आहे. आणि हे काय तुमचं 97वी घटना दुरुस्ती 2011 अन्वये संविधानात समाविष्ट केलेले आहे. आणि कलम 45 काय म्हणत आहे, 6 वर्षांपेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतील देखभाल आणि शिक्षण याकरिता तरतूद. तर हे कलम 45 हे पण बरोबर आहे. आणि हे पण काय आहे, याच्यात पण संविधान दुरुस्ती झालेली आहे. बघा आता इथं असं आहे कॅपिटल ए कॅपिटल बी असं जरी नसलं तरी याच्यात बदल आहे. संविधान दुरुस्ती किती प्रकारे करता येते, 3, ॲडिशन, डिलिशन आणि व्हॅरिएशन. तर हे ॲडिशन आहे, हे ॲडिशन आहे. आणि हे काय आहे व्हॅरिएशन, म्हणजे याचा जो सब्जेक्ट मॅटर आहे त्याच्यामध्ये बदल करण्यात आला. अगोदर याचा सब्जेक्ट मॅटर काय होता की 6 ते 14 वर्षे वयोगट यांच्या शिक्षणाची तरतूद जी आहे ती राज्याने करावी असं DPSPचं म्हणणं होतं. पण अर्थातच आता तो काय आहे की 21A अंतर्गत मूलभूत हक्क झालेला आहे.
म्हणून हे आता 6 ते 14 ऐवजी काय 0 ते 6, ठीक आहे. 0 असा शब्द नाही, 6 वर्षांपेक्षा कमी आहे, ठीक आहे. तर यांचं काय की बाल संगोपन आणि शक्य झालं तर त्यांचं शिक्षण म्हणजे काय तुमचं अंगणवाडी वगैरे जे आहे तर त्या गोष्टी इथं बघायच्या आहेत. तर ही जी घटना दुरुस्ती ही कधीची आहे 86वी घटना दुरुस्ती 2002, ठीक आहे. राईट टू एज्युकेशन ॲक्ट जो आहे RT तो, आणि तो कधीचा आहे 2009चा आहे. आणि यात सर्व तरतुदी आहेत या 1 एप्रिल 2010 रोजी लागू झालेल्या आहेत. तर आपल्याला काय विचारलं आहे वरीलपैकी कोणती विधाने यावी, ते हे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व विधाने योग्य आहेत हे याचं उत्तर राहील. पुढील खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. आता फंडामेंटल राईट्स झाले, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट्स पॉलिसी झाल्या. आता हे फंडामेंटल ड्युटीज आहेत बघा. तर मध्ये काय म्हणतंय 51A क्लॉज A, संविधानाचे पालन करणे आणि त्यांचे आदर्श, संस्था, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा आदर करणे. तर हे जे आहे हे तुमचं बरोबर आहे. तर याच्यामध्ये काय आहे की संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणे, आदरचं आणि एचं ए असं हे लक्षात ठेवा. आणि इंग्रजीमधून जे लोक करतात टू अबाइड बाय द कॉन्स्टिट्यूशन, संविधानाचे पालन करणे म्हणजे काय अबाइड, तर अबाइडचं ए आणि हे ए असं लक्षात ठेवायचं. कलम 51A(b), देशाचे संरक्षण करणे आणि आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावण्यास तयार राहणे. तर हे जे आहे हे चुकीचं आहे. संरक्षण म्हणजे काय डिफेन्स, ठीक आहे. तर ही जी तरतूद आहे ही 51A(d) अंतर्गत येते, बी नाही. बी मध्ये काय आहे की आपला जो स्वातंत्र्याचा लढा आहे तर त्याला प्रेरणा देणारे जे आदर्श मूल्य असतात तर त्यांची जोपासना करून ते फॉलो करण्याचा प्रयत्न करणे. तर ते 51A(b) मध्ये येतं, ठीक आहे. पुढचं H, विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे. मानवतावादला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ह्युमॅनिझम. ते ह्युमॅनिझमचं H आणि हे H, ते हे असं लक्षात ठेवायचं. ते हे बरोबर आहे, ठीक आहे. त्यानंतर आर्टिकल 51A(I), प्रत्येक मातापित्याने किंवा पालकाने 6 ते 14 वर्ष वयोगटातील अपत्याला किंवा पाल्याला शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे. तर हे मात्र चुकीचं आहे. कारण हे शिक्षण जे आहे शिक्षणाने काय भेटतं तुम्हाला नॉलेज भेटतं, बरोबर. नॉलेज, तर नॉलेजचं K आणि आर्टिकल 51A(K), ते ही K मधली तरतूद आहे. जी 11वी जी आहे त्यातली ही तरतूद आहे. हे जे I आहे, अँड आय फॉर अन आय ब्लाइंड्स द होल वर्ल्ड, म्हणजे काय हिंसा. तर जे हिंसाचाराचा, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करणे आणि हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे ते I मध्ये येतं. तर आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे, काल परवाच मी अपलोड केलेला आहे. त्यामध्ये फंडामेंटल ड्युटीज जे आहेत तर त्या कशा पाठ करायच्या त्याच्या ट्रिक्स दिलेल्या आहेत आणि एकंदरीत फंडामेंटल ड्युटीचं पूर्ण चॅप्टरच कव्हर केलेला आहे. तर तो एकदा नक्की बघून घ्या. तर आपल्याला काय विचारलं की योग्य काय आहे अ आणि क, म्हणजे विधान 2 हे याचं उत्तर असेल. पुढील प्रश्न, संविधान दुरुस्ती संबंधी खालील विधाने विचारात घ्या आणि वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. संसदेच्या साध्या बहुमताद्वारे घटक राज्यांमध्ये विधान परिषद निर्माण करणे किंवा बरखास्त करणे. तर संविधान दुरुस्ती काय आहे 3 प्रकारे केल्या जाऊ शकते. एक साधा बहुमत, विशेष बहुमत, एक साधं बहुमत, दुसरी विशेष बहुमत, तिसरी विशेष बहुमत आणि निम्म्या घटक राज्यांची संमती, अर्थातच ती साध्या बहुमताद्वारे. तर हे अशा 3 पद्धतीने केलेले जाते. तर कुठल्या तरतुदी
कुठल्या कुठल्या बहुमताने केल्या जातात हे तुम्हाला पाठांतर असणं जरुरी आहे. तर पहिलं जे आहे ते बरोबर आहे बघा. तर जे विधान परिषद आहे, स्टेट लेजिस्लेटिव्ह काउन्सिल, एखाद्या राज्यामध्ये निर्माण करायची असेल किंवा असलेली विधान परिषद बरखास्त करायची असेल तर त्यासाठी संविधान दुरुस्ती करावी लागेल. परंतु ती संविधान दुरुस्ती साध्या बहुमताद्वारेच, तेवढंच बहुमत लागेल तुम्हाला, त्याच्यापेक्षा नाही. सध्या काय आहे की ती सहा राज्यांमध्ये फक्त विधान परिषद आहे. 6 राज्य कुठली? एक म्हणजे तुमचं हे आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, ही 4 दक्षिणेकडची राज्य झाली आणि वरी UP, बिहार, 4 आणि 2 6. सध्या 6 राज्यामध्येच फक्त लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अर्थात विधान परिषद अस्तित्वात आहे. पूर्वी जम्मू काश्मीरमध्ये पण होतं, परंतु आता जम्मू काश्मीरचं काय आहे, राज्य हा दर्जा काढून त्याला युनियन टेरिटरीचा दर्जा दिलेला आहे, त्यामुळे तिथला विषय संपलेला आहे. संसदेच्या विशेष बहुमताद्वारे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, बरोबर आहे. विशेष बहुमत म्हणजे काय? 2/3 ऑफ द प्रेझेंट अँड वोटिंग अँड हाफ ऑफ द टोटल स्ट्रेंथ ऑफ द हाऊस, याला विशेष बहुमत म्हणतात. आणि त्याद्वारे DPSP तसेच फंडामेंटल राईट्स आणि बाकी साधं आणि विशेष प्लस हाफ ऑफ द स्टेट याच्या सोडून बाकी जे उरलेले ते सर्व संसदेच्या विशेष बहुमता अंतर्गत येतात. ते हे विधान बरोबर आहे. संसदेच्या विशेष बहुमताद्वारे आणि निम्म्या राज्यांच्या संमतीने. तर याच्यात काय, सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार. तर हे जे आहे हे चुकीचं आहे, कारण हे जे सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा, त्याला सरळ काय साधं बहुमत लागतं. हे काही एवढं विशेष बहुमत प्लस हाफ ऑफ द स्टेट वगैरे काहीही लागत नाही. ठीक आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. पुढचं, संसदेच्या विशेष बहुमताद्वारे आणि राज्याच्या संमतीने. संसदेचा संविधान दुरुस्तीचा अधिकार आणि त्याची कार्यपद्धती, म्हणजे हे कलम आर्टिकल 368 आहे. त्यालाच जर काही अमेंड वगैरे करायचं असेल तर अर्थातच त्यामुळे काय आहे की फेडरल स्ट्रक्चर जे आहे, संघराज्य पद्धत, त्यामध्ये फरक पडू शकतो. तर त्यामुळे तुम्हाला इथे या अमेंडमेंट प्रोसेसमध्ये जे फेडरेशनचे घटक राज्य आहेत त्यांना पण समाविष्ट करून घ्यावे लागेल. त्यामुळे हे जे विधान आहे हे विधान योग्य आहे. ते अजून द्या दुसऱ्या तरतुदी आहेत याच्या संबंधित, तर त्या पाठ करून घ्या. आपल्याला काय विचारलं, कोणती विधाने योग्य आहेत? अ, ब, ड, अ, ब आणि ड. ठीक आहे, ते ड करून घ्या. ते याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ठीक. प्रश्न क्रमांक 11. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ, प्रभावशाली केंद्र शासन आणि एक संविधान हे संविधानाचे एकात्मक वैशिष्ट्य आहेत. तर बघा, आपलं संविधान काय आहे? फेडरल आहे का आपलं संविधान? फेडरल वर्सेस दुसऱ्या बाजूला काय असतं? युनिटरी. तर आपल्या संविधानामध्ये काही तरतुदी ह्या फेडरल पण आहेत आणि काही तरतुदी ह्या युनिटरी स्वरूपाच्या पण आहेत. वैशिष्ट्ये, फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सम आर फेडरल अँड सम आर युनिटरी. तर कुठले फेडरल आणि कुठले युनिटरी या संबंधी हा प्रश्न आहे. तर प्रभावशाली केंद्र शासन आणि एक संविधान हे संविधानाचे एकात्मक वैशिष्ट्य आहेत, बरोबर. जिथे युनिटरी राज्यसंस्था असते तिथे केंद्र शासन हे प्रबळ असतं. आणि आपल्याकडे काय आहे की जे क्लासिक फेडरेशनमध्ये ॲटलिस्ट 2 लेवल ऑफ गव्हर्नमेंट असतात, एक नॅशनल आणि एक प्रांतिक, प्रोव्हिन्शियल. तर आपल्याकडं तर सध्या आता 73वी आणि 74वी घटनादुरुस्तीनंतर 3 लेवल आहेत, केंद्र, राज्य आणि स्थानिक. परंतु आपल्याकडे असे काही वेगवेगळे आहेत का? नाही, एकच एक संविधान आहे. तर ते फीचर युनिटरी आहे. त्यामुळे विधान 1 अ जे आहे ते बरोबर आहे. ब, संविधानाची लवचिकता आणि आणीबाणीच्या तरतुदी हे संविधानाचे संघराज्य वैशिष्ट्य आहेत. बघा, फेडरेशनमध्ये काय आहे की बाय रूल नॅशनल आणि स्टेट गव्हर्नमेंटला चालावं लागतं. तिथे संविधानाची लवचिकता असून चालत नाही. तिथे त्याच्या विपरीत रादर
द कॉन्स्टिट्यूशन शुड बी रिजिड, संविधान कठोर असलं पाहिजे. तर हे संघराज्य वैशिष्ट्य कसं होऊ शकेल, त्याच्यामुळे हे लवचिकता चुकीचं आहे. आणि आणीबाणीच्या तरतुदीमुळे काय होतं की विदाउट एनी फॉर्मल अमेंडमेंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ए फेडरल स्टेट गेट्स कन्वर्टेड इनटू अन युनिटरी स्टेट. म्हणजे कुठलीही औपचारिक संविधान दुरुस्ती प्रक्रिया न पार पाडता एक संघराज्यीय राष्ट्र हे एकात्मक राष्ट्रामध्ये परावर्तित होतं. तर ते जे आहे हे संघराज्याचं कसं असू शकेल, ते युनिटरीज आहे. त्यामुळे हे विधान चुकीचे आहे. ते हे दोन्ही जे वैशिष्ट्य आहेत हे युनिटरी स्टेट जे आहे, युनिटरी राज्य प्रकार त्याचे आहेत. एकल नागरिकत्व आणि एकात्मक न्यायपालिका हे संविधानाचे एकात्मक वैशिष्ट्य आहेत. काय म्हटलंय, एकल नागरिकत्व आणि एकात्मक न्यायपालिका हे संविधानाचे एकात्मक, बरोबर आहे. आपल्याकडे काय आहे की राज्याचं नागरिकत्व आणि देशाचं नागरिकत्व असं काही नाही. आपल्याकडे फक्त एकच सिटिझनशिप आहे, ती म्हणजे भारतीयत्वाची. अमेरिकेमध्ये कसं आहे की अमेरिकाचा पण सिटिझन असतो आणि पर्टिक्युलर एखादं राज्य आहे जसं की फ्लॉरिडा, कॅलिफोर्निया किंवा अजून इतर जे काही असेल तर त्याचं पण एक सिटिझनशिप असतं. आपल्याकडे तसं काही नाही आहे. तर ते अधोरेखित काय करतं आहे, युनिटरी स्टेट अधोरेखित करतं, एकात्मक, संविधानाचं एकात्मक. आणि न्यायपालिका पण बघा, आपल्या इकडे काय आहे की हायकोर्ट हे राज्याचे पण कायदे बघतं आणि केंद्राचे पण कायदे बघतात. तसंच सुप्रीम कोर्ट जे आहे ते राज्याचे पण कायदे बघतात आणि केंद्राचे पण कायदे बघतात. तिकडे अमेरिकेमध्ये काय फेडरल कोर्ट पण एक असतं, स्टेट कोर्ट पण असतं. ते एकमेकांचे कायदे बघत नाहीत, ते आपापल्या अधिकार क्षेत्रातले कार्य बघतात. आपल्याकडे तसं नाही आहे. तर एकंदरीत हे जे आहे सिंगल सिटिझनशिप अँड इंटिग्रेटेड ज्युडिशरी हे अर्थातच युनिटरी स्टेट याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे हे विधान योग्य ठरतं. अखिल भारतीय सेवा, ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि राज्यपालाची नियुक्ती हे संविधानाचे संघराज्य वैशिष्ट्य. चूक. ऑल इंडिया सर्व्हिसेसमुळे काय आहे की केंद्राचे लोक राज्यामध्ये कारभार करतात आणि त्यांचं सर्व नियंत्रण हे केंद्राकडे असतं. तर हे संघराज्यीय स्ट्रक्चर याच्या अगेन्स्ट आहे. आणि तसंच राज्यपालाची नियुक्ती कोण करतं, केंद्र सरकार करतं. काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय PM हे सल्ला देतं राष्ट्रपतीला आणि राष्ट्रपती निवडणूक करतात. आणि त्यामुळे हे पण फेडरल स्ट्रक्चरच्या अगेन्स्ट आहे. फेडरेशनमध्ये काय आहे की राज्याचा गव्हर्नर हा राज्याचा हक्क असला पाहिजे, त्याच्या निवडणूक किंवा नामनिर्देशन जे काही असेल त्याच्यामध्ये राज्याचा हक्क असला पाहिजे. आता ही जी पद्धत आहे केंद्राद्वारे गव्हर्नर नियुक्त, याच्यामध्ये राज्यांना कुठेच हक्क भेटत नाही. त्यामुळे ही फेडरल स्टेटच्या विरुद्ध आहे, ती रादर युनिटरी पद्धतीची. हा झाला म्हणजे काय म्हणतात कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजन, संविधानिक तरतुदीचा भाग. आणि कार्यात्मक भाग जर बघितला, कार्यात्मक म्हणजे काय, 26 जानेवारी 1950 पासून आजपर्यंत हे जे पद आहे गव्हर्नरचं, जे जसं इव्हॉल्व झालेलं आहे, तर आपण बघतो त्याच्यामध्ये किती ते इम्पार्शियल असतात किंवा पार्शियल असतात. केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर हुकूम चालतात का नाही. तर त्यामुळे पण एक प्रकारे ते संघराज्य ढाच्याच्या विरुद्धच आहे. केंद्र सरकार जर त्यांच्या पक्षाचं राज्य नसलेलं एखादं सरकार असेल एखाद्या राज्यामध्ये, तर तिथं ते नेमतात गव्हर्नर. आणि मग तिथले गव्हर्नर आणि तिथले लोकप्रिय सरकार निवडून आलेले त्यांच्यामध्ये सतत तंटे वगैरे चालत असतात. अशी भरपूर उदाहरणं आहेत, आणि सर्व पक्षांचे आहेत, कुठल्याही एका पक्षाचं नाही, सगळ्या पक्षांच्या बाबतीत हा अनुभव आलेला आहे. तर एकूण आपल्याला काय झालं, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहे, तर आणि क. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. राष्ट्रपती आणीबाणीची उद्घोषणा प्रत्यक्ष युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड घटनेआधीच करू शकतो. बरोबर आहे. जर त्यांना असं वाटलं की याचा इमिडिएट धोका आहे, देर इज इमिडिएट डेंजर ऑफ अन ॲक्च्युअल वॉर, एक्सटर्नल ॲग्रेशन ऑर आर्म्ड रिव्हॉल्ट, तर ते घडण्याच्या अगोदरही राष्ट्रपती त्या पद्धतीची घोषणा करू शकतात. त्यानंतर राष्ट्रपतीने आधीच आणीबाणीची उद्घोषणा केलेली असेल
तरीही प्रत्यक्ष युद्ध, परकीय आक्रमण किंवा सशस्त्र बंड या कारणावरून निरनिराळ्या उद्घोषणा जारी करण्याचा अधिकार राष्ट्रपतीला आहे. ते हे पण बरोबर आहे, आणि ही तरतूद 1975 साली समाविष्ट करण्यात आली बघा. आता मला वाटते याची घटना दुरुस्ती 38वी घटना दुरुस्ती आहे 1975 साली. इंदिरा गांधी म्हणजे यांचं म्हणणं आहे की एखाद दुसऱ्या काही कारणामुळे ऑलरेडी जर तिथे काही नॅशनल इमर्जन्सी लागलेली असेल तरी देखील दुसऱ्या एका कारणामुळे एक सेपरेट इमर्जन्सी पण लावता येते. तर त्यावेळेस इंदिरा गांधी यांनी ते जे अंतर्गत अशांतता आहे, इंटरनल डिस्टर्बन्स, या कारणावरून म्हणजे 1971ला ऑलरेडी इमर्जन्सी लागलेली होती बांगलादेश युद्धामुळे, आणि ती संपुष्टात आली नव्हती तरी यांनी अजून एक इमर्जन्सी लावली. तर हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 42व्या संविधान दुरुस्ती अन्वये राष्ट्रपती राष्ट्रीय आणीबाणीची परिणामकारकता भारताच्या एका विशिष्ट भागापुरती मर्यादित ठेवू शकतात. ठीक आहे, हे पण बरोबर आहे बघा. म्हणजे नॅशनल इमर्जन्सी लावली तर ती काय सगळ्याच्या सगळ्या देशालाच लागू राहील. त्याचे जे काही परिणाम असतील, कॉन्स्टिट्यूशनल स्ट्रक्चर आणि इतर जे काही गोष्टी असतील, किंवा मग काही एखाद्या कुठल्या राज्य किंवा एखाद्या राज्याचाच काही भाग किंवा 2 किंवा 3 अधिक राज्यांचा काही असा ठराविक मिळून भाग, म्हणजे किंवा असा एक पर्टिक्युलर एरिया त्याच्यापुरतीच हे राष्ट्रीय आणीबाणी मर्यादित ठेवायची काय, तर हो, ठेवू शकता तुम्ही. आणि ही जी तरतूद आहे ती 42nd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1976 अन्वये करण्यात आली. त्यामुळे हे विधान योग्य आहे. 42व्या संविधान दुरुस्ती अन्वये अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंड हा शब्द प्रयोग करण्यात आला. तर हे विधान चुकीचं आहे. कारण ही जी तरतूद आहे ही तरतूद 44वी कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट 1978 अन्वये करण्यात आली. तर हे पाठांतराचा भाग आहे. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? अ, ब आणि क. तर पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत? राष्ट्रपतींच्या निर्वाचन मंडळात केवळ संसदेच्या दोन्ही सभागृहांचे निवडून आलेले सदस्य असतात. चूक. राष्ट्रपतीची इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, त्यांचं जे निर्वाचन मंडळ आहे, इलेक्टोरल कॉलेज, तर त्याच्यामध्ये काय आहे की संविधानाच्या दोन्ही सभागृहाचे निवडून आलेले सदस्य तर असतात, पण इन ॲडिशन टू दॅट जे राज्य विधिमंडळ आहे ना, ते स्टेटमध्ये जे विधानसभा ते यांचे निवडून आलेले देखील सदस्य असतात. प्लस तुमचं युनियन टेरिटरी जे आहे त्यांची जी विधानसभा आहे, पूर्वी काय होतं त्याच्यामध्ये दिल्ली आणि पुद्दुचेरी होतं. आता दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू आणि काश्मीर आहे, तर यांचे पण निवडून आलेले सदस्य असतात. तर असंही मिळून हे इलेक्टोरल कॉलेज अर्थात निर्वाचन मंडळ एवढं मोठं असतं. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. त्याच्यानंतर राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भातील आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यात सांगायची म्हणजे बाकीचे हे जे नामनिर्देशित केलेले लोक असतात, म्हणजे लोकसभेमध्ये काय 550+2चं बजेट होतं अँग्लो इंडियन, परंतु आता काय 104वी घटना दुरुस्ती 2019 अंतर्गत ती डिस्कंटिन्यू करण्यात आलेलं आहे. त्यामुळे आता लोकसभेवरती असं नामनिर्देशित नॉमिनेटेड मेंबर कुणी नाही आहेत, सर्वच्या सर्व निवडून आलेले आहेत. परंतु राज्यसभा जी आहे 250, 238+12, तर त्यातले 12 जे लोक आहेत ते नामनिर्देशित आहेत, तर ते लोक याच्यामध्ये भाग घेऊ शकत नाहीत. तसंच इकडे विधानसभेवरती तर ते अँग्लो इंडियनचा विषय संपलेला आहे, आणि विधान परिषदचं काय निवडून आलेले असू देत किंवा नामनिर्देशित केलेले असू देत, त्यांना कुठलाही अधिकार नाही आहे. तर एकूण हे असं एवढं मोठं जे आहे ते इलेक्टोरल कॉलेज आहे. राष्ट्रपतींच्या निवडणुकी संदर्भातील सर्व शंका आणि विवादांची चौकशी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियामध्ये केली जाते. सुप्रीम कोर्ट जे आहे
सुप्रीम कोर्टामध्येच जे काही कॉन्ट्रावर्सी किंवा डाऊट्स एखाद्या पार्टीला झालेले असतील, पार्टी म्हणजे काय, जो हरलेले उमेदवार वगैरे किंवा इतरही कुणी लोक जे इलेक्टोरल कॉलेजचे सदस्य आहेत, निवडून देणारे लोक, ते यांना कुणाला काही वाटलं की काही इरेग्युलॅरिटी किंवा काही डाऊट वाटला, तर ते अशा पद्धतीची जी तक्रार आहे किंवा तो जो खटला आहे तो केवळ आणि केवळ सुप्रीम कोर्टमध्येच नेला जातो आणि तिथला निर्णय हा अंतिम असतो. त्यामुळे विधान ब हे चुकीचं ठरतं. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नामनिर्देशनावर किमान 25 मतदार प्रस्तावक तर 25 मतदार अनुमोदक म्हणून सह्या करण्याचे गरजेचे आहे. तर हे पण चुकीचं आहे, कारण हे 25 मतदार नाही तर जवळजवळ 50 मतदार हे प्रपोजर म्हणजे प्रस्तावक म्हणून लागतात आणि तेवढेच 50 मतदार हे अनुमोदक अर्थात सेकंडर म्हणून लागतात. ठीक आहे. हा जो तुमचा कायदा आहे इलेक्शन्स टू द प्रेसिडेंट अँड व्हाईस प्रेसिडेंट ॲक्ट, त्याच्यामध्ये मला वाटतं 1995 साली याच्यात सुधारणा करण्यात आली, जे नॉन सिरियस कॅन्डिडेट आहेत त्यांना वगळण्याच्या दृष्टिकोनातून. अगोदर काय 10 लोक लागायचे, 10 लोक म्हणजे 10 मतदार प्रस्तावक म्हणून आणि 10 मतदार अनुमोदक म्हणून, परंतु आता ते 50-50 प्रत्येकी असे लागतात. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराने RBI मध्ये 20,000 सुरक्षा ठेव जमा करणे आवश्यक आहे. तर हे पण जे हे चुकीचं आहे. हे जे आहे 15,000 रुपये, 15,000 रुपये तुम्हाला डिपॉझिट म्हणून जमा करावा लागतात आणि एकूण जे मत पडलेलं आहे विजयी उमेदवारास त्याच्या 1/6 देखील तुम्हाला जर मत जर पडलं नाही तर अर्थातच काय होणार, तुमचं डिपॉझिट जप्त होणार. तर त्याच्यामुळे हे पण जे आहे ते चुकीचं आहे. तर वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, तर पर्याय क्रमांक 3 वरील सर्व विधाने अयोग्य आहेत. प्रश्न क्रमांक 14 खालील विधाने विचारात घ्या. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. तर भारतीय संविधानानुसार पंतप्रधानांचा कार्यकाळ निश्चित असा आहे. चुकीचं. कलम 75 जे आहे त्याच्यामध्ये काय, द प्राईम मिनिस्टर शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट आणि इतर काही तरतुदी दिलेल्या आहेत आणि पंतप्रधान जे आहे ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पंतप्रधान म्हणून राहू शकतात, परंतु नेमका त्यांचा कार्यकाळ किती काय असेल असं काहीही दिलेलं नाही. अर्थातच राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा पंतप्रधानांना ते बरखास्त करू शकतात असं काही नाही. सो लॉंग ॲज ही कमांड्स दी मेजॉरिटी ऑफ द हाऊस, म्हणजे एखाद्या व्यक्ती जोपर्यंत सभागृहाचं म्हणजेच लोकसभेचं बहुमत त्यांच्याकडे असतं तर राष्ट्रपती असं काही बरखास्त करू शकत नाही. पंतप्रधानांच्या राजीनाम्यामुळे पूर्ण मंत्रिमंडळच बरखास्त होतं, हे बरोबर आहे. काउन्सिल ऑफ स्टेट हेडेड बाय PM, शेवटी मंत्रिमंडळाचा मुख्य कोण असतो, पंतप्रधान असतो आणि तिथं संकल्पना आहे वी स्विम टुगेदर अँड वी सिंक टुगेदर, म्हणजे सोबतच बुडणार. जर पंतप्रधानाने जर राजीनामा दिला तर मंत्रिमंडळाला काही असं अस्तित्व राहत नाही, तर ते मंत्रिमंडळ आपोआपच आपसुकच बरखास्त होते. पंतप्रधान हे कोणत्याही क्षणी लोकसभा विसर्जित करण्याचा सल्ला राष्ट्रपतीस देऊ शकतात, हे पण बरोबर आहे. कारण सभागृहाची मेजॉरिटी ते कमांड करत आहेत ना, तर सभागृहाचं अस्तित्व असलंच पाहिजे किंवा नसलंच पाहिजे हे जर त्यांना वाटत असेल तर ते त्या पद्धतीने करू शकतात. अर्थातच जर पंतप्रधान मेजॉरिटी जर कमांड करत नसेल तर असा जो सल्ला आहे तर तिथे मग राष्ट्रपतीचा काय डिस्क्रिशनरी पॉवर येतात, विवेकाधीन त्याचा राष्ट्रपतीचा विवेक काम असायचा. तर त्यावेळेस मग राष्ट्रपती असं लोकसभेला डिझॉल्व करू शकणार नाहीत. समजा काय की आघाडी सरकार असेल, कोणत्याही एका पक्षाला पूर्ण बहुमत नाही आहे 543चं,
आणि मग त्यावेळेस काय की 3-4 पक्षांच्या मिळून आघाड्या केलेल्या आहेत आणि एखादा छोटा मोठा पक्ष आहे त्याचं सरकार चाललेलं आहे, काहीतरी मधात खटके उडाले, तर मग अशा वेळेस त्यांनी सल्ला दिला त्या छोट्या पक्षाच्या व्यक्तीने की लोकसभाच तुम्ही डिझॉल्व करा. ते डिझॉल्व करण्याच्या अगोदर राष्ट्रपती चाचपणी करून बघेल ना की इत्यादी जे इतर जे छोटे मोठे पक्ष आहेत पोस्ट इलेक्शन अलायन्स वगैरे करून काही सरकार बनवू शकतात का नाही. बट जर मेजॉरिटी जर कमांड करत असेल तो पंतप्रधान, तर तो असा सल्ला म्हणजे सल्ला तर मेजॉरिटी कमांड करो किंवा न करू सल्ला देऊ शकतात, पण राष्ट्रपतीला तो मानावाच लागेल जर तो व्यक्ती पंतप्रधान त्या हाऊसमध्ये जर मेजॉरिटी कमांड करत असेल तर. आयव्हर जेनिंग्स यांनी पंतप्रधानाचे वर्णन प्राइमस इंटर पॅरिस समानात पहिला असे केलेले, तर हे चुकीचं आहे. ते ह्या असं जे वर्णन जे आहे ते मॉर्ले जे आहे तुमचे लॉर्ड मोर्ले मिंटो कायद्यामधले जे मोर्ले आहेत तर त्यांनी केलेले आहे. प्राइमस ऑफ इंटर पॅरिस म्हणजे काय, काउन्सिल ऑफ मिनिस्टर हेडेड बाय PM. म्हणजे हे मंत्रिमंडळामध्ये कोण आहेत, हे सगळे मंत्री आहेत ना. पंतप्रधान हे पण एक प्रकारचे मंत्रीच आहेत, पण सगळ्या मंत्रीमध्ये पहिला असं त्यांचं वर्णन आहे. ठीक आहे. तर कुणी पंतप्रधानाला काय म्हटलेलं आहे तर यावरती एक चॅप्टरच आहे लक्ष्मीकांतमध्ये, तर ते पाठ करून घ्या. पुढीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत, ब आणि क. ठीक आहे. तर याचा पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. शेवटचा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या, वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत. कोणत्याही राजकीय पक्षासंबंधित संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जो पक्षांतराच्या कारणास्तव अपात्र ठरलेला आहे तो मंत्री बनण्यास देखील अपात्र ठरतो. बरोबर. एखादा व्यक्ती आहे तर जो अँटी डिफेक्शन लॉ आहे, पक्षांतर बंदी कायदा, त्याच्या अन्वये जर तो सभागृहाचा सदस्य म्हणून बाद ठरलेला आहे तर त्याला मंत्री म्हणून देखील राहता येणार नाही. बराच वेळा मंत्री बनण्याच्या लोभाने असे लोक पक्षांतर करायचे, आयाराम गयाराम. मग काय झालं, ही 91वी घटना दुरुस्ती जी आहे 2003 साली केलेली, त्याच्या अन्वये ही तरतूद समाविष्ट करण्यात आली. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंतच मंत्री आपल्या पदावर राहू शकतो. बरोबर. हे पण विधान बरोबर आहे. परंतु जसं मगाशी सांगितलं, सो लॉंग ॲज द काउन्सिल ऑफ मिनिस्टर कमांड्स अ मेजॉरिटी ऑफ द हाऊस, तिथे राष्ट्रपती काही करू शकत नाही. परंतु समजा अशा वेळेस एखादी थेरॉटिकल कंडिशन झाली की प्राईम मिनिस्टर आणि एखादा मंत्री यांच्यात तंटे झाले, वादविवाद झाला आणि पंतप्रधान त्याला सांगत आहे की तू राजीनामा देऊन मोकळा हो, आणि तो काय ऐकत नाही पंतप्रधानाचा, तर मग अशा वेळेस काय PM राष्ट्रपतीला एड अँड ॲडवाईज म्हणजे PM ॲडवाईज करतो. म्हणजे ही राष्ट्रपतीची मर्जी म्हणजे ते पंतप्रधानांचीच मर्जी झाली, आणि मग राष्ट्रपतीने तो निर्णय घेतला तर अर्थातच मग त्याला ते राजीनामा देणं भागच पडतं. तर हे विधान योग्य आहे. क, एखादा व्यक्ती जो मंत्री म्हणून नियुक्त झाला आहे तो जास्तीत जास्त संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सलग 12 महिने सदस्य नसूनही कार्य पाहू शकतो. हे चुकीचं आहे. जास्तीत जास्त 12 महिने नाही, 6 महिने. ठीक आहे. 6 महिन्यामध्ये तुम्हाला कुठल्याही एका सभागृहाचं सदस्य म्हणून निवडून यावं लागेल. जसे की उद्धव ठाकरे हे विधान परिषदेवरती निवडून आले होते, तिकडे मनोहर पर्रिकर रक्षामंत्री जेव्हा झाले होते त्यांचं पण तसंच होतं. तर जास्तीत जास्त 6 महिने विदाउट मेंबर ऑफ एनी हाऊस वन कॅन ॲक्ट ॲज अ मिनिस्टर, नॉट 12 months. भारत सरकारच्या सर्व कार्यकारी कृती एक्झिक्युटिव्ह ॲक्शन या पंतप्रधानाच्या नावे केल्या जातात. चूक, पंतप्रधानाच्या नावे तर राष्ट्रपतीच्या नावे. एक्झिक्युटिव्ह ॲक्शन जेवढ्या पण आहे ते राष्ट्रपतीच्या नावे घेतल्या जातात. तर अ आणि ब याचं उत्तर काय राहील, अ आणि ब, विधान 1. तर हे असे एकूण 15 प्रश्न होते मित्रांनो. आपण जी लक्ष्मीकांत रिव्हिजन थ्रू
MCQ ही मालिका चालू केलेली आहे. त्याचा हा तिसरा भाग होता. आपल्याला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले काही फीडबॅक असतील तर ते फीडबॅक देखील नक्की द्या. ऑल द बेस्ट. धन्यवाद.